चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट आहे चिमणीचा संहार। एका दाट जंगलात एका उंच झाडावर दोन चिमण्या राहत होत्या। त्यांनी मेहनतीने बांधलेले घर थंडीत, पावसात आणि उन्हात त्यांचं संरक्षण करत होतं। हिवाळ्याच्या एका दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला। चिमण्या उबदार घरात बसल्या होत्या। तेव्हा एक माकड त्या झाडाखाली थांबले। ते पाहून एक चिमणी म्हणाली, अरे माकड राजा, तुझ्याकडे हातपाय आहेत, जरा प्रयत्न करून घर बांधावं, तर असं थंडी पावसात फिरावं लागणार नाही। पावसाने भिजलेले माकड चिडून म्हणाल, तोंड बंद ठेव, माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस। पण चिमणी काही थांबत नाही, ती उपदेश करतच राहते। बघ ना, आम्ही कसं उबदार राहतो, थोडं कष्ट केल्यास तुलाही हे शक्य आहे। अखेर माकडाचा राग अनावर होतो। तो झाडावर चढतो आणि चिमणीचं घर पाडून टाकतो। शिकवण अशी आहे या गोष्टीची, जो सल्ला ऐकण्यास पात्र नाही त्याला सल्ला दिल्यास त्याचा त्रासच होतो। तर मुलांनो, कशी होती गोष्ट? आवडली ना? मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।